हद्द झाली बाबा या लोकांच्या वागण्याची. ही काय वागण्याची पद्धत झाली? माणसं वागतात का असं? काय ना, शिकलेली नसली ना माणसं की हे असं वागतात. आपण ना चांगली माणसं, चांगलं कुटुंब असं म्हणून त्यांच्या सगळ्या वागण्याकडे दुर्लक्ष करत गेलो, कानाडोळा करत गेलो. हेच चुकलं आपलं. बघा बघा कुठल्या थराला गेली इथे. आई तुला खरं सांगू का, ते सगळं आठवलं ना तरी डोकं भणभणायला लागतं माझं. मी तर सगळं बघितलंय. हे सगळं ना टिपिकल सासरचे लोक कसं सुनेचा छळ करतात ना तसं झालंय. तू गप्प बसलीस ना हेच चुकलं तुझं. तू पण एक ठेवून द्यायची दुर्गेश्वरीला. मी असते तर गळाच दाबला असता तिचा. इरा बास. नाही नाही, पण मला हे कळत नाहीये की या सगळ्यामध्ये अधिपती का कुठलीच भूमिका घेत नाहीयेत, ते का बोलत नाहीयेत, भेटू देत नाहीयेत वगैरे मी समजू शकते, पण फोन करू शकतात ना, बोलू शकतात ना ते अक्षरा. अगं आई, त्यांचं काही चालतं का त्यांच्या आई साहेबांपुढे? हे सगळं आपण आत्ता का बोलतोय? कारण तू त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीये ताई. तू काहीच ऍक्शन घेत नाहीयेस त्याच्याबद्दल. तेव्हा अधिपतींनी ऍक्शन घ्यायलाच हवी होती. तुझ्या बाजूनी त्यांनी उभं राहायलाच हवं होतं अक्षरा. अगं आई, अधिपती तिथे नव्हतेच म्हणून तर झालंय हे सगळं. अगं असते तरी काय केलं असतं? त्यांनी हे बघ, तू त्यांना डिफेंड करू नको साक्षू. त्यांना माहित नाहीये का त्यांची आई कशी आहे ते? आणि लग्न करून बायकोला घरी आणलं ना, मग तिचा मान ठेवणं हे कर्तव्य नाही त्यांचं? बघा तर जीवावर उठल्या होत्या हिच्या. काय पद्धत आहे ही? ग ताई, तुझ्या सासरचे तुझा छळ करतायत तरी तू गप्प कशी बसू शकतेस? तशी एवढी शांत काय आहेस? आणि जिजूंचं एवढं प्रेम आहे तुझ्यावरती, मग त्यांनी तुझ्यासाठी स्टँड का नाही घेतला? नाही, मला कळत नाहीये ह्या सगळ्यामध्ये ते नक्की होते कुठे? आम्हाला वाटलं ते घरात आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला नाही भेटू दिलं त्यांनी. नंतर ही रूम मध्ये गेली तर हिलाही दिसले नाहीत. त्या दुर्गेश्वरी मॅडम तर मूर्ख आहेतच, पण त्या भुवनेश्वरी मॅडम कशा बोलल्या मला म्हणाल्या तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, आमच्या दारात पुन्हा आणू नका. आणि कारण काय, तर ती पुन्हा जर आमच्या दारात आली तर तिच्या वाट्याला हेच येईल. अरे काय हे बोलणं? यासाठी माझी मुलगी यांच्या घरात आली होती का? हिचं लग्न लावून देण्यापेक्षा हिला कुमारी म्हणून घरात ठेवली असती ना तरी काही बिघडलं नसतं. अगं हिची इच्छा नसताना हिचं अडाणी मुलाबरोबर लग्न लावून दिलं का? वाटलं चांगली फॅमिली आहे, पण फॅमिली तर अजूनच वाईट निघाली. अशी माणसंच पाहिली नाहीत मी. त्या दिवशी मी गेलो म्हणून बरं झालं, कळलं तरी सगळं. नाही तर अक्षुनी आपल्याला कधीच हे सांगितलं नसतं विद्या की तिच्या वाट्याला काय काय आलंय ते. अगं झालं तेवढं बस झालं. आता त्यांचा विषय सुद्धा नको या घरात. बाबा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. अधिपती असते ना तर हे सगळं झालंच नसतं. अक्षरा, पण ते असते तरी आईच्या विरुद्ध बोलले असते का ग? नसतेच बोलले. बोलले असते बाबा, बोलले असते ते. तुला अजून त्यांचा एवढा पुळका काय? कारण बाबा मला माहिती आहे अधिपती इतर सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. हे बघ, मला काही तसं वाटत नाही. अगं भयानक माणसं आहेत ती. अक्षरा, आता परत त्या घरात जायचा विचार सुद्धा करू नकोस. हा, अगं घर नाहीच आहे, कारागृह आहे, कारागृह. अगं माझ्या समोर ते तुझ्याशी असं वागले, मग आम्ही कुणी नसताना तुझ्याशी कसं वागतील ते? बाबा अहो, एरवी बाबा असतात घरात, आजी असतात, अधिपती असतात, त्यांच्या समोर अशा नाही वागत त्या. कधीच नाही वागत बाबा. हे बघ, तू त्यांची पाठराखण करणं बंद कर हा, अक्षरा. एवढी शिकली सवरलेली मुलगी तू, एवढी काय लाचारी आली तुला की तू त्यांच्या नावाची माळ जपतेस? अगं माझीच चूक झाली, अशा अशिक्षित नवऱ्याच्या गळ्यात बांधली मी तुला. अशा नरकात पाठवणी केली मी तुझी. नरक आहे ते घर, नरक.
खरंच सांगतो अक्षरा, तू लग्न केलं नसतंस ना तरी तू सुखात राहिली असतीस. नाहीतर काय. आई बाबा ऐका ऐका, तुम्ही प्लीज चिडचिड करू नका. प्लीज मला एकदा बोलू द्या अधिपतींशी, ते करतील काहीतरी, मला माहिती आहे. बोललीस तरी काय होणार आहे? आई साहेबांच्या होला हो करणारे अधिपती वेगळं काय करणार आहेत? की त्यांनी तुला घराबाहेर जायला सांगितलं, इथेच सगळं आलं. काही करू शकत नाहीत ते तुझ्यासाठी. असं नाहीये बाबा, अधिपती योग्य गोष्टींसाठी स्टँड घेतात. हे बघ, तू त्यांची वकिली करू नकोस ना माझ्या समोर. त्यांचा विषय बंद म्हणजे बंद. आता तू ना सूर्यवंशींच्या घरात जायचंस ना त्यांचं इथे नाव काढायचं. बाई ग, अक्षरा अगं काय हे सगळं? तुझ्यावर जीवघेणा हल्ला केला, तुला ढकललं मारलं, तेही या अवस्थेमध्ये. काय ग हे सगळं अक्षरा? खरं सांगते, हे सगळं हा सगळा विचार करून ना काही सुचत नाहीये मला. चिडचिड होतीये आता माझी. मला असं वाटतं की आपण सहन करतो ना म्हणून अशा लोकांचं फावतं. अगं आई, आपण जर असं सहन करत राहिलो ना तर आपला जीव सुद्धा घ्यायला पुढे मागे बघणार नाहीत हे लोक. मला वाटतं आपण ह्यावेळी गप्प नाही बसलं पाहिजे. मला असं वाटतंय की आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यांच्या अख्ख्या फॅमिली विरोधात पोलीस कंप्लेंट करू. अहो, नका त्रास देऊ त्यासनी. आधीच त्यांच्या डोसक्याला काही कमी ताप आहे काय? तुम्ही दूर राहा त्यांच्यापासून. अधिपती, तुम्हाला फॅक्टरीत जायचं होतं ना व? जाऊ तुम्ही, जावा. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हां, येतो आम्ही. तू पाठीशी आहेस म्हणूनच वाट लागली आहे सगळी. जग जिंकून या. काय जग जिंकून या? साधं स्वतःच्या बायकोला जिंकता नाही आलं याला. तिला घरात राखता नाही आलं, हाकलून दिलं तिला. शब्द जरा जपून वापरा. त्या त्यांच्या मर्जीने गेलेल्या आहेत. मी नाही जायला सांगितलं. तू तिला जायला सांगितलंस म्हणून गेली आहे ती. अधिपती, समजून घे ना. हिचं नको ऐकत बसू. तू अक्षराला घेऊन ये आत्ता. अधिपती, घरच्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढलं ना तर घरातली लक्ष्मी देवी सुद्धा निघून जाते. सरस्वतीचा वास या घरात राहिला नाहीच आहे. लक्ष्मी सुद्धा गमावून बसशील. ऐक माझं, हिचं ऐकून स्वतःच्या बायकोशी वाईट वागू नको. ही काय तुझा संसार मोडायलाच बसली आहे. हो, आई साहेबांविषयी आता एक शब्द बोलला ना. अधिपती, अधिपती, तुम्ही जरा थंड घ्या. धनाजी, येऊन जाय ना आत. हात लावायचा नाही. मुलाचं सहन करतोय म्हणून कोणाचंही सहन करणार नाही. हात तोडून ठेवीन. सकाळ सकाळ कसला डोसकं उठवताय लेकराचं? जावा की तुमच्या खोली जावा. बास झालं. लेकराची किती काळजी आहे तुला ना, ते बघितलं मी. अहो, तुम्हाला नाही माहित त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ती. तू विष पेरून ठेवलंयस ना, त्याचीच फळं भोगतोय. कुठं फेडणार आहेस पाप ही? ग बसा ही जरा, ग बसा. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? तुम्हाला काही माहित नाही आहे काय चाललंय इथं. ग बसा. मला नाही बोलायचं. तुमच्या संग बी नाही, त्या मास्तरीन बाई संग बी नाही. अधिपती, अधिपती थांब. अधिपती, जाऊ द्या हो त्यासनी. त्यांनी तुम्हाला मराठीतनं सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मला मराठीत चांगलं कळतं आणि याचा बोलवता धनी कोण आहे तेही कळतंय. तूच घडवलंस ना सगळं. थँक्यू. थँक्यू. तू काय टिपण काढतोयस भांडणाचं? थँक्यू म्हणायला लाज नाही वाटत? जे खरं आहे ते मान्य करायला लाज कसली? हा, भुवनेश्वरी, मी सोडणार नाही तुला. काय सांगताय? मग काय लग्न करणार काय आमच्याशी? हा,
निर्लज्ज बाई आहेस तू. मी अधिपतीला सगळं सांगणार आहे. सांगा की सांगा. आणि जर का त्यांनी तुमचं ऐकून घेतलं तर पेढे पण वाटा. तुम्हाला काय वाटतं हे असं वागून ते काय तुमच्या जवळ येणार आहेत का मास्तरीनबाईंच्या? हा, चारुआ सूर्यवंशी तुमचा मुलगा आमचा आहे, हे घर आमचं आहे आणि या घरावर राज्य बी आमचं आहे. आणि तुमच्या सुनबाईंचं म्हणाल तर त्यांनी स्वतःच्या हातानं या घरचे दरवाजे बंद करून घेतले आहेत. काय? पोलीस कंप्लेंट? हो, आपण त्यांच्या विरोधात तक्रार करूया. डोमेस्टिक व्हायलन्सची ना केस टाकू त्यांच्यावरती. अगं मोगलाई आहे का? कोणी पण येईल, सुनेला हाणामारी करून जाईल, तिच्या वडिलांना ढकलाढकली करून जाईल आणि मोकाट फिरतील. हे खपून घेणार नाही आता. अगं इरा, काय बोलते? काय बोलतेय? का? चुकीचं काय बोलले मी यात? हो, मी असं काहीही करणार नाही. मी तक्रार करणार नाही. अगं ताई, तू मूर्ख आहेस का? ए हिरा, कसं बोलतीयस? मोठी बहीण आहे ती तुझी. अगं मग ती वागते का तशी? बघ ना. भाई तू मला सांग, उद्या जर मला सासरी मारहाण केली तर मी पण असं गप्प बसायचंय का ताईसारखं? ताई, तुझ्यासारख्या मुली गप्प बसतात ना म्हणून या लोकांचं फावतं. यांना वेळीच जर धडा शिकवला नाही ना तर काय काय करतील काय माहित. बाबा मला वाटतं आपण तक्रार केली पाहिजे. अजिबात सहन करायचा नाहीये हा अन्याय आपण. अरे ह्याला काही अर्थ आहे का? सून तुमची प्रेग्नंट आहे, तिला ढकलताय तुम्ही आणि तिच्या वडिलांना मारहाण करताय. ताई तू मला सांग, त्यांनी तुला ढकललं, मारहाण केली, अरे एवढा पुळका काय तुला त्यांचा? अगं बाबांकडे बघ, त्यांच्याशी तसं वागले तुला काहीच वाटत नाही. तुला हे पटतं का की तुझ्या वडिलांना कोणीही ढकललं आणि तू तरी त्यांचीच बाजू घेणार? ताई अगं स्वतःसाठी नाही पण प्लीज बाबांसाठी तरी स्टँड घे ना. हे बघ, त्या बाबांशी जे काही वागल्यात ते मला अजिबात आवडलेलं नाही आणि माझ्याशी जे वागल्यात तेही मला आवडलेलं नाही. आणि वेळोवेळी मी स्टँड घेतलाय. मग आता काय झालं? आत्ता का मागे हटतीयस? मला आधी अधिपतींशी बोललं पाहिजे. त्यांना जाब विचारायचंय मला जे काही घडलंय ते आधी त्यांना सांगायचंय. अधिपतींना अंधारात ठेवून हे सगळं नाही करायचंय मला. मला एकदा त्यांना जे काही घडलंय ते सांगू तरी दे, त्यांच्याशी बोलू दे, त्यांच्याशी मुळात माझा संपर्क तरी होऊ दे. आत्ता जर मी अधिपतींना न सांगता पोलीस स्टेशन मध्ये गेले तर आमच्यात ऑलरेडी दुरावा तो अजून वाढेल आणि मला ते होऊ द्यायचं नाही. वा, म्हणजे तुझ्या वडिलांना मारहाण केलीये तरी तुला तुझ्या नवऱ्याचीच काळजी आहे. अगं धन्य आहेस तू. अगं सासरी तुला मारहाण होतीये, तुला छळतायत ते लोक आणि तुला तक्रारही करायची नाही साधी का? खरं नवऱ्याला काय वाटेल असं वाटतंय तुला? अगं ज्या बाईने त्या घरात लग्नही केलं नाहीये, अधिपतींची सख्खी आई सुद्धा नाहीये, ती त्या घरात राज्य करतेय आणि तू लग्न करून त्या घराची सून आहेस आणि तुझ्याशी ते असं वागतात, तेव्हा तुझ्या नवऱ्याला काहीच वाटत नाही का ग? तो काहीच स्टँड घेत नाही तुझ्यासाठी. त्याला त्या बाईने जन्म सुद्धा दिला नाहीये आणि त्या बाईसाठी त्याने तुला घराबाहेर काढलं. वा, तुला कसं काही वाटत नाही ग ताई? त्यांनी नाही मला बाहेर काढलं इरा, मी बाहेर पडली. हो बरोबर आहे. त्यांनी नाही तुला घराबाहेर काढलं, तूच आपण होऊन घराबाहेर पडलीयस. काय तुला हौस आहे ना आई वडिलांच्या डोक्याला ताप द्यायची, बरोबर ना? यारू, हो बाबा बघा ना, कळत नाही का हिला? अगं ताई बाहेर पडले म्हणजे तुझ्या काय मर्जीने बाहेर पडलीयस का तू? नाही ना, तुला घराबाहेर पडावं लागलं कारण ते मॅडम ना घराबाहेर जायला सांगत नाहीयेत. मला सांग, कोणी करतं का ग असं? कोण आहे हा माणूस आणि असला नवरा का पाहिजे? तू विचार कर ताई, आत्ता हे, उद्या मूल झाल्यावर काय करेल हा माणूस?
बाबा, मला वाटतं ताई मूर्खच आहे, तिला अक्कल नाहीये. पण तुम्हाला तरी कळतंय ना, ताई त्या घरामध्ये सुखी नव्हती, आत्ता नाहीये आणि कधीच राहणार नाही. बाबा प्लीज, मी मनापासून सांगते, ताईला मार खायला परत तिथे पाठवू नका. अगं इरा, मी तुला किती वेळा सांगू, तू या सगळ्याच्या मध्ये पडू नकोस. अगं ताई, तुला कळत कसं नाहीये? मी मध्ये पडते कारण तुझी बहीण आहे मी. अगं आपलं रक्ताचं नातं आहे. तुला त्रास झाला ना की मलाही त्रास होतो. हे बघ, तुला त्रास होत असेल ना तर तू गप्प बस, प्लीज गप्प बस. कारण आता तुझे काही बोलतेस ना त्याचा मला खूप त्रास होतो. इरा प्लीज प्लीज बोलू नकोस, आता शांत राहा. मी जोडण्याचा प्रयत्न करते हिरा, तू तोडण्याचा प्रयत्न करतेस. तुला कळतंय का? ताई, चुकीच्या माणसांशी नातं जोडून कुणाचंही भलं होत नाही. ते कसं आहे माहितीये का, की जर 5 दारुडे बसले असतील आणि आपण त्यांच्या बरोबर बसलो ना की आपण 6वा दारुडा होतो. ते तसंच आहे. तसंच आपण वाईट लोकांबरोबर राहून आपलं चांगलं होत नाही ताई. तुला सांगितलं ना मी अक्षरा, अन्याय करणं चूक असतं आणि अन्याय सहन करणं हे त्याच्यापेक्षा मोठी चूक असते. आमच्याकडून चूक झाली. तुझं त्या घरात लग्न लावून दिलं. ती चूक जर आम्ही सुधारली नाही ना तर सुखाने मरू सुद्धा शकणार नाही. बाबा, अक्षराने स्वतःच्या हाताने दरवाजे बंद करून घेतलेत म्हणजे? म्हणजे त्यांचा कोणी मित्र आहे म्हणे. मग मग काय, आता या अडाणी नवऱ्याची अडचण होऊ लागली त्यांना. हे शी, किती नीच पातळीला जाशील. मित्र आमचा नाही, तुमच्या लाडक्या सुनेचा आहे. मॅड काय? मदन, मदन नाव आहे त्याचं, मदनाचा पुतळा. पण तुमची लाडकी सून त्याला लाडानं मॅड असं म्हणत्या. मग काय झालं? मग काय, आम्ही कुठं काय म्हणलं? त्यो मॅड लई लाडाचा आहे एवढंच आम्ही सांगतोय. भुवनेश्वरी, तू अधिपतीच्या डोक्यात काय वाटेल ते भरवू नको. अक्षरा सोजवळ आहे, चांगली मुलगी आहे, पवित्र आहे. बर बर काय बर? तू काय सांगितलंस अधिपतीला? एवढा का भडकला तो? अगं काय भरवलंस त्याच्या डोक्यात? काय विष कालवलेस? हे सगळं करून काय मिळवणार आहेस तू? तुला बोलून ना माझ्याकडचे शब्द संपतात, माझ्या उपमा संपतात, पण तुझा नीचपणा संपत नाही. तुझा संसार झाला नाही म्हणून माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस. म्हणून भुवनेश्वरी, म्हणून तुझ्या नशिबात सौभाग्य नाही, तुझं लग्न नाही होऊ शकलं. होऊ घातलेलं लग्न मोडलं तुझं. डूक धरणारी बाई आहेस तू, फक्त डूक धरतेस. आणि म्हणून ना देवीनं तुला एकटी आणि करंटी ठेवली आहे. देवाला पण कळतं ना कुणाला काय द्यायचं. आमच्या नशिबातलं एकटेपण देवानं नाही, तुम्ही दिलंय. योग्यच केलंय मी. तुझ्यासारख्या बाईला घरात पाळणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या आयुष्यात विष घालवणं आहे. येताना घ्या जरा, नंतर शब्द माघारी घेता येणार नाही असं काही बोलू नका. बाकी आमच्याबद्दल तुमची चुकीची मतं असू शकतात, पण एक मात्र खरं, आम्ही मनात दुःख धरून ठेवलंय. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं, मग आम्ही काय करणार? हेच मला वाटलं होतं. मला वाटलं होतं तू काहीतरी कारस्थान करणार. अक्षराच्या स्वागताची तयारी वगैरे चालवली होतीस ना, तेव्हाच पाल चुकली होती. काहीतरी कट रचत असणारच तू, वाटलं होतं मला. पण मी शांत बसणार नाही. मी अधिपतीला जाऊन सांगेन आत्ताच्या आत्ता. काय जावा की, काय? रस्ता दावला हो तुम्हाला लेकाच्या खोलीचा. जावा.
तुम्हाला कोण अडवणार? त्या घरचे मालक आहेसा तुम्ही. पण पाप नाही होऊ शकलात.